नमस्कार मित्रांनो, अनिल टेकवर आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास कंपोनंट कसे तयार करायचे व कसे यूज करायचे ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन कंपोनंट कसं यूज केले, कसे क्रिएट केले ते बघितले. तुम्ही मागचा व्हिडिओ नसून बघितला तर मागचा व्हिडिओ बघून क्लास कंपोनंटचा व्हिडिओ बघू शकता. तर चला तर चालू करूया. पहिलं आपण कंपोनंट काय असतात त्याचा एक ओव्हरव्ह्यू थोडक्यात मला आयडिया येईल. कंपोनंट कंपोनंट म्हणजे React मध्ये सगळे कंपोनंटच असतात. हेडर एक कंपोनंट, साइड नाव एक कंपोनंट आहे, मेन कंटेंट एक कंपोनंट आहे, साइड नाव एक कंपोनंट आहे आणि हे फुटर एक कंपोनंट आणि आपण कंपोनंट किती वेळा पण यूज करू शकतो. 10, 50, 100 असं किती किती वेळा यूज करू शकतो. चला तर चालू करूया. क्लास कंपोनंट कसं तयार करायचं. पहिला आपण कंपोनंट एक फाईल बनवू. क्लास कंपोनंट आणि एक ध्यानात ठेवा पहिले लेटर कॅपिटल पाहिजे क्लासचं. .js आपण उचलू आणि इथे इम्पोर्ट करायचं आपल्याला पाहिजे. इम्पोर्ट रिॲक्ट ते रिॲक्ट नाही रिॲक्टच्या लायब्ररीमधून. त्यानंतर आपल्याला क्लास आणि आपल्या कंपोनंटचं नाव आपण क्लासच लिहिलं. क्लास एक्सटेंड रिॲक्ट डॉट कंपोनंट असं आपण यूज करू शकतो. त्यानंतर याच्या आतमध्ये एक रेंडर मेथड आहे ती आपण यूज करायची असते तरच आपला रन करेल रेंडर होईल. रेंडर आणि याच्यामध्ये काय नाही पास करायचं. परत आपला कर्ली ब्रेसेस त्यानंतर रिटर्न त्यानंतर आपण h1 घेऊ. तर काहीतरी स्ट्रिंग टाकू आणि टेक. त्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचं म्हणलं आपण इथं पण करू शकतो आणि खाली पण करू शकतो. आपण इथं वर करू एक्सपोर्ट डिफॉल्ट. हे झाल्यानंतर आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं ॲपमध्ये यायचं. इथं आपल्याला इम्पोर्ट करायचं. आपण कंपोनंट बनवले क्लास कंपोनंट इम्पोर्ट करायचं. इथं इम्पोर्ट क्लास फ्रॉम कंपोनंट क्लास. आपण आता हे क्लास तयार केलं त्याचं सीक्वेन्सचे कंपोनंट आहे ते आपण इथं सेव्ह करायचं. त्यानंतर मी हार्डवेअरच चालू ठेवलंय. मी npm run dev करून चालू करू शकता. त्यानंतर आपल्याला बिटमध्ये यायचं आपल्या कंपोनंट मध्ये फाईल मध्ये आणि आपल्याला लोड झालेले आपण कंपोनंट पाहू शकता. कंपोनंट हॅलो आणि आपण झालं. आणि दुसरा वे म्हणजे आपण असं पण यूज करू शकतो. इथं कंपोनंट न लिहिता इथं कंपोनंट लिहायचं. इथं आपल्याला डायरेक्ट कसं लिहायचं कॉमा
कर्ली बेसिस कंपोनंट इम्पोर्ट करायचं आणि इकडचं काढून टाकायचं. त्याची गरज नाही आपली. वेट हा इथं कंपोनंट लिहायचं. हे रिॲक्ट नाही लावलं तरी चालेल, काय अडचण नाही. आणि आपला असंच चालेल. चालू आहे तसं. हे बघा चालू आहे अजून पण, काय अडचण नाही. आपण इथं बदलून बघू. अपडेट मला आता नाव सुचत नाही त्याच्यामुळे. हे बघा हॅलो अनिल अपडेट. हा होता आपला क्लास कंपोनंटचा व्हिडिओ. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.